श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो, आज आपण पाहणार आहोत मंगळागौरीची पारंपरिक कथा। एकेकाळी एका गावात एक श्रीमंत पण निपुत्रिक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते। त्यांच्या घरी धन, वैभव, सुख सर्व काही होते, पण मूल नसल्यामुळे ते नेहमी दुःखी असत। एके दिवशी दुपारी एक तेजस्वी संन्यासी त्यांच्या दारात आला आणि भिक्षा मागू लागला। ब्राह्मणाची पत्नी भिक्षा देण्यासाठी बाहेर आली। तिच्या मनात विचार आला की साधी भिक्षा देण्यापेक्षा सोन्याचा तुकडा द्यावा। तिने भिक्षेच्या पात्रात सोनं टाकलं। हे पाहताच संन्यासी रागवला। तो म्हणाला, मी भिक्षा मागितली, अहंकाराने दिलेलं सोनं नाही। दानात भक्ती हवी, दिखावा नको, असं म्हणत त्याने शाप दिला। तुमच्या घरात पुत्र होईल, पण तो अल्पायुष्य असेल। हे ऐकताच स्त्री घाबरली। ती संन्याशाच्या पायावर पडून रडू लागली आणि क्षमा मागू लागली। तिची आर्त विनवणी पाहून संन्यासाचे मन पिघळले। तो म्हणाला, शाप पूर्णपणे टळणार नाही, पण देवी मंगळागौरीची कृपा असेल तर संकट दूर होईल। त्या दिवसापासून त्या स्त्रीने श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत सुरू केले। काही काळानंतर तिला पुत्र झाला। मुलगा मोठा झाला आणि त्याचा विवाह एका भक्तिमान व सद्गुणी मुलीशी झाला। विवाहानंतर सुनेनेही मंगळागौरीचे व्रत श्रद्धेने सुरू ठेवले। एके रात्री तिला स्वप्नात देवी मंगळागौरी दिसल्या। देवी म्हणाल्या, तुझ्या पतीवर मृत्यूचे संकट येणार आहे, जागी राहा आणि माझे स्मरण कर। त्या रात्री एक सर्प तिच्या पतीला दंश करण्यासाठी आला। सुनेने धैर्याने देवीचे नामस्मरण केले, दिवा लावला आणि प्रार्थना केली। देवीच्या कृपेने सर्प शांत झाला आणि निघून गेला। तिच्या पतीचे प्राण वाचले। सकाळी सर्वांनी देवीच्या कृपेची जाणीव झाली। त्या दिवसापासून त्या घरात मंगळागौरीचे व्रत अधिक श्रद्धेने केले जाऊ लागले। घरात सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य नांदू लागले। मंगळागौरीच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या घरात सुख समृद्धी नांदो। धन्यवाद।